हनुमान की जय। नमः पार्वती पते वरम पुंडरीकाय दातं मुनीन्द्र समागतली चंदनानं कन्नं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलीका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पावन झालो चराचरी ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्ती भगवान रहा सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला मनोज मारुति तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मनं वानरयुतमुखं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकर सुधारी बरनौ रघुवर विमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरहु क्लेश विकार राजा राम राम सीता राम राम राजा राम 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 सीता राम राम राजा राम राम सीता राजा राम सीता सीता राम 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 सीता राम राम
राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम जय राम जय जय राम श्री 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 राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम गजानना मकरा परम मंगला पावना शिव वगैरे दुर्देवी दुर्वासना नसे त्रिभुवनामध्ये तुझ विना अमासरा करी पदंतावरी बहुदया नरोषाधरा देन बंदो तो दिना सुख सिंधू काशीनाथ दीन बंधु दीनाथ हे सुख सिंधू काशीनाथ पार्वती नंदन काशीनाथ समर्थ सद्गुरु काशीनाथ दीनबंधु दीनानाथ हे सुख सिंधू काशीनाथ अंगवेद निवासी श्री काशीनाथ गंगावत्सल श्री काशीनाथ नांदगाव निवासी श्री काशीनाथ भक्तवत्सल श्री काशीनाथ दीनानाथ सुख सिंधू काशीनाथ दीनबंधु दीनानाथ हे सुख सिंधू जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांची अधिकरणा तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता आता बंधू रंग भूमिका कीर्तन उभी लोका तांडुंग श्रोते देखा माझे नमन दंडवत असे नमन करून सकळा हरिकथा बोलिये बोबडिया बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नावाने विठ्ठल या ठिकाणी चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह उपस्थित सर्व भगवंताच्या आणि संतांच्या कृपाशीर्वादाने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह बघा. या सप्ताहाचे आयोजक नियोजक महोत्सव मंडळी व समस्त गावकरी मंडळी यांच्या अथक परिश्रमाने सुंदर अशा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आपल्या गावात सप्ताह असेल तर आपण त्याला वेळ दिलाच पाहिजे. आपण स्वतःच्या संसाराकरता जगतो, बरोबर आहे ना? बोला, बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? स्वतःच्या संसाराकरता जगा असं सांगण्याची गरज नाही, पण परमार्थाकरता जगा, 7 दिवस सप्ताहाला येत जा असं सांगण्याची गरज आहे.
कारण परमार्थ करता जगणारी माणसे या ठिकाणी आहे, म्हणूनच सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. स्वतःकरिता स्वतःच्या संसाराकरिता जगता जगता माणसाने थोडा वेळ परमार्थाकरिता दिलाच पाहिजे. आपण जर थोडाही वेळ परमार्थाकरिता देऊ शकत नसू तर ज्ञानोबरायांच्या भाषेत बोलायचं झालं तर ज्ञानोबराय म्हणतात, अगा पृथ्वीवरी पाषाणे असतील काही. ज्ञानोबराय म्हणतात, जशी काही बाकीचे दगड आहेत ना, जशी काय बाकीची दगड आहेत ना, तसे हेही दगडच आहे, पण यांचा आकार वेगळा आहे. ज्ञानोबराय म्हणतात, परमार्थाकरिता जगलं पाहिजे. हर खुशी है दादा के दामन में, पर एक घड़ी के लिए वक्त नहीं, दिन रात और दुनिया में जिंदगी के लिए वक्त नहीं, औरों की बात क्या करे, के लिए वक्त नहीं, आंखों में नींद भरी पर सोने के लिए वक्त नहीं, दिले गमों से भरा पर रोने के लिए वक्त नहीं, पैसे की दौड़ में ऐसा दौड़ा आदमी कि थकने के लिए वक्त नहीं. अरे जिस मालिक ने इतना सारा हो गया, जब भगवंतानी आपल्याला एवढा मोठा वेळ दिला, एवढा मोठा नरदय दिला, उस भगवान के लिए वक्त नहीं, उस भगवान के लिए वक्त नहीं. मला असं वाटतं की जर त्या भगवंताकरिता आपल्याला वेळ नसेल ना तर आपलं जीवन धिक्कारमय आहे. पण आपण सर्व गावकरी मंडळी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. कहते हैं ना, जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यु होना समय की बात है, और मृत्यु होने के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना है तो अपने कर्मों की बात है, ये तो अपने कर्मों की बात है. हे आपल्या कर्मावर अवलंबून असते. म्हणून आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत. आपल्या भक्तीचे दर्शन होत आहे. बघा, ज्यांच्या मुखातून आपण कथा श्रवण करत आहात असे बारापात्र गुरुजी आणि भक्तपरायण परमपूजनीय आदरणीय बारापात्र गुरुजी यांच्या अमृततुल्य वाणीतून आपण कथा श्रवण करतात. तसेच आजच्या 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आली आहे. सर्व भाविक वर्ग, मातृवर्ग, पितृवर्ग, आभारवृंद, तरुण तरुणी, सर्व श्रद्धे सज्जन मायबाप, सर्व वारकरी, लाडकरी, विनेकरी, पहारेकरी, तळ्यातले, मळ्यातले, वाडीतले, रोज कीर्तनाला येणारे, जे येऊन देणारे ते आणि जे आजल झालेले ते सर्व श्रद्धे मायबाप. बघा, ज्यांच्या माध्यमातून मला ही सेवा प्राप्त झाली असे राहुल जी लोंढे यांच्या आणि विंचुरकर दादा यांच्या माध्यमातून मला ही सेवा प्राप्त झाली. तसेच सर्व आयोजक, नियोजक, मृदुंगाचार्य, गायक वृंद सर्वांचे चरणी प्रणिपात करून मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, सर्वांचे चरणी प्रणिपात करून मी माझ्या सेवेला प्रारंभ करतो. बघा, आता मी तुम्हाला पर्याय दिला, आता लक्षपूर्वक ऐका. तास सव्वा तासाच्या कालावधीमध्ये मर्यादित वेळेत मी तुम्हाला सुंदर असं चिंतन सांगणार आहे.
हसवण्याचा अजिबात प्रयत्न करणार नाही. कारण मी तुम्हाला हसवण्यासाठी आलोय का? बोला, मी हसवण्यासाठी आलोय का? नाही, मी हसवण्यासाठी तर मुळीच कीर्तनाला आलो नाही. माझं तर प्रामाणिक मत असं आहे, लोक म्हणतात कीर्तनात विनोद असावा. पिकांवर फवारणी नसली तर पिकांवर कीड लागते. पण जर जास्त फवारणी पडली तर ते पीक जळूनही जाऊ शकते आणि ते पीक जळू न देण्याची जबाबदारी कीर्तनकाराची असते. म्हणून कथा कीर्तन हसणे केले नाही होते हे. म्हणून मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो, कथा कीर्तन हसणे केले नाही होते, शुद्ध भाव से रोने केले होते. ज्यावेळेस कंठी प्रेम दाटे नाही नीर लोटे अशी अवस्था होती. हृदय प्रगटे राम रूप, हृदय प्रगटे राम रूप. कंठी प्रेम दाटे नहीं लोटे, बघा, ज्यावेळेस कंठी प्रेम दाटे नाही नीर लोटे अशी अवस्था होती ना, त्यावेळेस खरं कीर्तन प्रवचन सार्थकी लागतं. म्हणून लक्षपूर्वक ऐका. मी तुम्ही अनेक कीर्तन ऐकले असतील, प्रवचन ऐकले असतील, अगदी समाजकारणापासून ते राजकारणापर्यंत, संसार कसा चालवायचा इथपर्यंत सुद्धा. पण ते मी तुम्हाला सांगणार नाही, कारण मला ते समजतही नाही आणि माहितही नाही. आणि आमच्या गुरुवर्यांनी, आमच्या संतांनी ते सांगितलंही नाही. आमचे संत काय सांगतात तर सगुण चरित्र परम पवित्र सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आदि वंदावी, संत संगी अंतरंगे नाम बोलावे, कीर्तनांनी देवा सनिध सुखे डोलावे, भक्ती नारावी रघु गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीचे, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. देवाचे चिंतन, संतांना वंदन, अंतरंगापासून नामस्मरण आणि प्रेम वाणीने वैराग्याच्या 4 युक्ती श्रोत्यांना सांगणं. ज्या कीर्तनातून श्रीहरी मूर्ती आपल्या हृदयात बसावी, त्याबद्दल प्रेम निर्माण व्हावे, याच्या व्यतिरिक्त म्हणजे भक्ती विरही, ज्ञान विरही इतर कोणतीच गोष्ट कीर्तनात सांगू नये. ही संतांच्या घरची म्हणजे वारकरी संप्रदायाची खरी कीर्तन मर्यादा आहे. बघा, अखिल जगाच्या कल्याणाची कामना परमेश्वराजवळ करणारे जगद्गुरु तुकाराम महाराजांना वैराग्याचे स्वामी म्हटलं जातं. दक्षिण वाहिनीच्या तटावरती देहू नगरामध्ये इसवी सन 17व्या शतकामधील तुकाराम महाराज एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म वसंत पंचमी माघ शुद्ध पंचमीला झाला. वडील बोल्लोबा बाई कंकाई यांच्या पोटी जन्मलेले तुकाराम महाराज बघा 42 वर्षाचं भक्तीचं गारुड उभं राहिलं. 4,500 अभंग महात्मा प्रसवला. इंद्रायणीचं गारपणे धुवून गेला आणि भक्ती पुन्हा एकदा अंतर्मुखली. भक्ती एकदा बाजूचा हात विवेकानं धरला आणि दुसऱ्या बाजूचा हात वैराग्यानं धरला. व भक्ती महाराष्ट्र, सौराष्ट्र प्रांत, कर्नाटक फिरून आली. महाराष्ट्रात आल्यानंतर महाराष्ट्रातील माणसांची मन संस्कारित झाली. तुकाराम महाराजांनी गायलेल्या, रचलेल्या, प्रसवलेल्या
अभंगाद्वारे कीर्तनकार कीर्तन करू लागली. एवढंच नाही, गळ्यात तुळशीच्या माळा आल्या, कपाळावर गोपीजन टिळा आला आणि हृदयात वैष्णवांबद्दल कळवळा निर्माण झाला. हे कोणामुळे शक्य झाले? कोणामुळे शक्य झाले? फक्त आणि फक्त जगद्गुरु तुकाराम महाराजांमुळे. मराठी माणसाला मराठी भाषेमध्ये मराठी बाण्याने ज्यांनी उपदेश केला, संसार दुःखाच्या आपत्तीला इष्टापत्ती मानून भंडारा भामचंद्रच्या साक्षीने गोविंद गोविंद असे गीत गाऊन भाव समाधीचा आनंद ज्यांनी उपभोगला, ढोंगी साधू संतांचे ढिंडोरे काढून वैराग्याची धगधगती पताका ज्यांनी फळफळली, इंद्रायणीचं पाणी पिऊन ज्यांची वाणी तृप्त झाली, भंडारा भामचंद्र बोराड्याला ज्यांनी भाऊबंद मानले, वृक्षवल्ली सोयरे मानले, दगडाची ताड केले आणि पक्ष्यांना सुसरात भजन करायला लावले. एवढेच नाही तर 4200 अभंगाची निर्मिती करताना प्रत्येक अभंगाकडे पातिव्रत्य भावनेने पाहिले. गाता अशी नाही मायबापांनो, गाता अशी नाही कोणी कुणावर प्रेम केलं, कोणी कुणाला हृदय दिलं, एखादा भंग झाला, गटाराच्या बाजूला पडला, त्यांनी कविता लिहिल्या, त्या ईश्वर मान्य झाल्या, जगात मान्य झाल्या. नाही 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 नाही, गाथा बोलते ती फक्त आणि फक्त परमेश्वराशी. माझे जगद्गुरु तुकाराम महाराजांचं हृदय आणि भगवान परमात्म्याचं हृदय यांच्यामधील संवाद म्हणजेच गाथा. बघा, याच्या पुढे जाऊन सांगू माझे पूर्ण पुरुषोत्तम श्री भगवान कृष्ण जेव्हा द्विजधामाला गेले, तेव्हा त्यांनी त्यांचा श्वास, त्यांचा प्राण, त्यांचं तेज, त्यांचं ओष, त्यांचं हृदय, पंचम त्यांचं हृदय श्रीमद भगवत गीतेत ठेवलं. तसेच जगद्गुरु तुकाराम महाराज जेव्हा वैकुंठाला गेले, तेव्हा त्यांनी त्यांचा श्वास, त्यांचा प्राण, त्यांचं तेज, त्यांचं ओज, त्यांचं हृदय पंचमवेद नामरूपी गाठेत ठेवलं. विश्वमान्य विश्वाधिकारी चिन्मय स्वरूप असणारे अधिकार संपन्न महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववृंद महाराष्ट्र भूषण देवचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी साम्राज्याचे कळस्थानी असलेले देऊ निवासी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग तुम्हा मायबाबांच्या सेवेकरता निवडलेला असून हा अभंग 4 चरणाचा आहे. विठ्ठल ज्या संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे जगद्गुरु तुकाराम महाराज. बघा, जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात, आपुल्या हिता जवळचे जागता धन्य माता पिता तयाची या. सध्या या सूत्राभोवती आपण अभंग फिरू. आपुल्या हिता, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचे आई बाप धन्य आहे, धन्य माता पिता तयाची या. जो गुणामध्ये सात्विक आहे धन्य माता पिता तयाची या. जो गीता भागवताचे श्रवण करतो, अखंड विठोबाचे चिंतन करतो धन्य माता पिता तयाची या. जो विठ्ठलाचे नामस्मरण करतो, भजन करतो धन्य माता पिता तयाची या. आणखी एका सूत्राभोवती हा अभंग फिरतो. तयाचा हरिक वाटे देवा, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे तयाचा हरिक वाटे देवा. जो गुणामध्ये सात्विक आहे तयाचा हरिक वाटे देवा. जो गीता भागवताचे श्रवण करतो, अखंड विठोबाचे चिंतन करतो तयाचा हरिक वाटे देवा. आणखी एका सूत्राभोवती हा अभंग फिरतो. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. जो गीता भागवताचे श्रवण करतो तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा.
जो कुडामध्ये सात्विक आहे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. जो विठ्ठलाचे नामस्मरण करतो चिंतन करतो तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. अशा 3 सूत्राभोवती हा अभंग फिरतो. विठ्ठल बघा या पृथ्वी तळावरती 3 प्रकारचे लोक असतात. 3 वर्गाचे लोक असतात. पहिला वर्ग झोपणारा वर्ग, दुसरा वर्ग जागणारा वर्ग आणि तिसरा वर्ग जागवणारा वर्ग. पहिला जो वर्ग आहे तो अतिशय गाढ झोपला आहे. पण झोप अशी येते का? मायबापांनो झोप अशी येते का? नाही. जोपर्यंत आपण सर्व विसरत नाही तोपर्यंत आपल्याला झोप येत नाही. मग असा हा काय विसरला की एवढा गाढ झोपला आहे? आपल्याला डोकं लावण्याची गरज नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याने आपल्या आत्माची विस्मृती केली आणि गाढ झोपला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अर्जुना गाया परी साकार कल्पनी पुरी आत्मविस्मृतीची करी निद्रा तिथ. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच सांगतात. दुसरा जो वर्ग आहे तो जागणारा वर्ग आणि तिसरा जागवणारा. जगजोगी दुसरा जो वर्ग आहे तो जागणारा वर्ग आणि तिसरा जागवणारा. झोपवणारे अनेक असतात. उशी असते, गादी असते, थंड हवा असते, पण जागवणारे फार कमी असतात. आणि त्यामध्ये संत आहे. संत आपल्याला निरंतर जागवतात आणि आपल्याला सतमार्गाला लावतात. आपल्याला सतमार्गाला लावतात. विठ्ठल बघा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली. जगद्गुरु तुकाराम महाराज, विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज, संत सावता महाराज, संत गोरोबा काका, संत मुक्ताई, संत सोयराबाई, संत मीराबाई, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज असे अनेक संत मंडळी जन्माला आली. बघा त्यासोबत शूरवीर सुद्धा जन्माला आले आहे. म्हणून या महाराष्ट्राच्या मातीला माझे शत शत नमन. तीन सजावत देश को सती संत और शूर, तीन लजावत देश को कपटी कायर क्रूर. सतीने संस्कार लावायचे, संतांनी संस्कृती जपायची आणि वीरांनी शूरांनी देशाचे धर्माचे रक्षण करायचे आहे. शेवटी आपण शिवरायांचं पाहणारच आहे. बघा बघा आपण मातेकडे खूप मोठी जबाबदारी आली आहे. मातेने संस्कार लावायचे आहे. मग संस्कार लावायचे कसे?
तर राजमाता राष्ट्रमाता जिजाऊने जे संस्कार लावले ना ते संस्कार लावायचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे संस्कार लावले आहे ना ते संस्कार लावायचे आहे. बघा बघा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली आहे. त्यासोबत शूरवीर सुद्धा जन्माला आले आहे. म्हणून या महाराष्ट्राच्या मातीला म्हटलं जातं पवित्र ते कुड पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. कर्म धर्म त्याचा झाला निपावन त्याची निपावन तिन्ही लोक. मी सांगतो तुम्हाला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली आहे. पण प्रत्येकाचा अधिकार वेगवेगळा आहे. प्रत्येकाकडून आपल्याला काही ना काही शिकण्यासारखं आहे. आपल्याला काही ना काही शिकण्यासारखं आहे. तुम्ही म्हणता आम्हाला परमार्थ करणं होत नाही. प्रपंचाचा खूप पाठीमागे आहे. यांनी फक्त सावता महाराजांचं चरित्र पाहायचं. कांदा मुळा किंवा देवनटला नाना परी भरून उरला चराचरी. तुम्ही सांगता आम्हाला परमार्थ करणं होत नाही. प्रपंचाचा व्याप खूप पाठीमागे आहे. यांनी फक्त सावता महाराजांचं चरित्र पाहायचं. सावता महाराज म्हणतात प्रत्येक कार्य प्रत्येक क्रिया प्रत्येक काम करत असताना त्याच्यावर आपलं पूर्ण लक्ष असणं आणि तेच काम आपण चोखपणे पार पाडणं हाच आपला खरा परमार्थ आहे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. कामामध्ये काम काही म्हणा राम राम.
काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. तुकाराम महाराज म्हणतात अखंड कंठामध्ये माझी मज झाली अनावर वाचा, आणि छंद या नामाचा घेतला असे किंवा अनुरेनु या ठोकळा तुका आकाशा एवढा. तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रियम, ज्याचं नाव घेता यमाच्याही अंगाला कंप सुटावा, असे सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे असे असणारे जगद्गुरु तुकाराम 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 नाम घेता जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये म्हटलं आहे, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचे आई वडील धन्य आहे. त्याचे आई वडील धन्य आहे. बघा आता मला सांगा, कोणाला आपलं हित कळत नाही? हित न कळणारा माणूस जन्माला तरी आलाय का की ज्याला आपलं हित कळत नाही म्हणून? मला नाही वाटत की आज धर्म मंडपात कोणी असा माणूस असेल की ज्याला आपलं हित कळत नाही म्हणून. बघा मी तुम्हाला पटवून सांगतो, जर एखाद्या वर्षाचा मुलगा 1-2 वर्षाचा मुलगा चॉकलेट खात असेल आणि त्याच्या हातातले चॉकलेट जर आपण ओढून घेतले तर तो गप्पा बसेल का हो? बोला, गप्पा बसेल? मग काय करेल तो? काय करेल? रडायला चालू करेल. म्हणजे त्यालाही त्याचं हित कळतं. मला सांगा, एक 2 ते 3 वर्षाचं मूल आपल्या दारात येऊन उभा राहिला आणि जर त्याला अनोळखी पाहुण्याने हाक मारली, चल भैया इकडे, तो जाईल का हो? जाईल का? नाही जाणार. पण जर त्याच अनोळखी पाहुण्याच्या हातात जर खाऊचा पुडा असेल तर त्याला सांगावं लागेल का जा म्हणून? म्हणजे त्यालाही त्याचं हित कळतं. तरी पण जगद्गुरु तुकाराम महाराज असं काय सांगतात की ज्याला आपलं हित कळतं त्याचे आई वडील धन्य आहे. मग सर्वच आई वडील धन्य आहे. बघा, आपल्याला आपलं हित कळतं पण आपल्याला आपलं प्रापंचिक हित कळतं. तुकोबाराय प्रापंचिक हित सांगत नाही, तुकाराम महाराज सांगतात परमार्थिक हित. आता परमार्थिक हित म्हणजे काय? परमार्थिक हित कशाला म्हणतात तर ते मी तुम्हाला सांगतो, लक्षपूर्वक ऐका. यदा कदाचित एखादा मुलगा आपल्या बाबाजवळ गेला, आई जवळ गेला, म्हणाला, ए आई, ओ बाबा, मला पण त्या कीर्तनकार दादासारखं कीर्तन करणं शिकायचं आहे. ए आई, ओ बाबा, मला पण उडायला जे बाल सुसंस्कार शिबिर होत त्यामध्ये जायचंय. ए आई, ओ बाबा, मला पण पवित्र अशी तुळशीची माळ घालायची आहे. मला सांगा, किती मायबाप तयार होतील आपल्या लेकराला तुळशीची माळ घालायला? किती मायबाप तयार होतील आपल्या लेकराला बाल सुसंस्कार शिबिरात टाकायला? किती मायबाप तयार होतील? एकही नाही, इथे भरपूर असतील. पण आमच्या इकडे काही मायबाप आपल्या मुलाच्या पारमार्थिक हिताच्या ठिकाणी जागे नाहीत. म्हणून नावळे जनधन माता पिता तुकोबारांनी असंच थोडी सांगितलं. आमच्या इकडे काही आई बाप आपल्या मुलाला सांगतात, तुझं काही वय आहे का माडमेळ घालायचं? तुझं तर खायचं वय आहे, तू खाऊन घे, माळीचं बघता येईल जागीत पडल्यावर. बरोबर आहे ना? बघा, आपण आपल्या जसं प्रापंचिक हित मध्ये आपण जसं आपल्या प्रापंचिक हितामध्ये
अहो तसं पारमार्थिक गीत आपल्याला कळतं का, समजतं का? नाही. या अभंगाचं स्पष्टीकरण तेच आहे की ज्याला आपलं हित कळतं त्याच्या वडील दुनिया आहे. कोणचं हित? परमार्थिक हित ज्याला कळतं त्याच्या वडील दुनिया आहे. मग असा तरी पुत्र कोण? असा पुत्र कोण? तर या महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. ऐका मी तुम्हाला छत्रपती सांगतो. गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पालंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सुवर्ण सिंहासनाधीश्वर राजाधिराज महापराक्रमी भूमिपुत्र शूरवीर सह्याद्री नृप महाराष्ट्राची श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज. बघा छत्रपती शिवाजी महाराजांना एवढे वर्ष झाली तरी आपण त्याचं चरित्र ऐकावंच वाटतं का? कारण त्याच्या चरित्रामध्ये उद्बोधक स्फूर्तिदायक असं बरंच काही आहे. बघा न्यायाची तलवार आणि अन्यायाची ढाल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बघा बायकोसाठी आणि प्रियसीसाठी ताजमहल बांधणारे अनेक असतील पण आईच्या स्वप्नाकरिता हिंदवी स्वराज्य प्रस्थापित करणारा एकच मर्द आहे, एकच राजा आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. या इतिहासाच्या या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिलाच राजा असा की ज्या राजाचा जन्म आणि मृत्यू किल्ल्यावर झाला. त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. या जगाच्या इतिहासामध्ये पहिलाच राजा असा की ज्या राजाकडून साऱ्या जनतेने आदेश द्यावा, साऱ्या जगाला प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून ज्या राजाचं नाव घेतलं जातं ना त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. अरे दादांनो, भूतकाळामध्ये अनेक राजे झाले, महाराजे झाले, सम्राट झाले, बादशाह झाले, पण काळाच्या प्रवाहामध्ये ते आणि त्यांचं नाव विस्मरणात गेलं. पण जे नाव दिवसेंदिवस सूर्याप्रमाणे तेजस्वी होत आहे ते नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. अरे जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. स्वतःच्याही कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा माझा शिवबा होता, माझा शिवबा होता. माझ्याही शिवाचं एक राज्य होतं, स्वर्गाहून सुंदर स्वराज्य होतं. जाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता, न्याय सर्वांसाठी एक समान होता. न्यायासाठी प्राण गेले तरी चालेल पण अन्याय कोणावर झाला नव्हता. स्वतः जाती तर सारे जगतात त्या जगी, पण रयते करता जगणारे माझे शिवबा होते. आणि असा एकच राजा या मातीमध्ये जन्मला, एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला. शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं शिवरायाचं माझ्या देवाचं नाव. किल्ल्याच्या दगडावर
माझा राजाचं नाव गाज, माझ्या राजाचं नाव गाज ते गडकिल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाज ते गडकिल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मना मना भगवाजेच्या दिसण्यावर, भगवाजेच्या दिसण्यावर, भगवाजेच्या दिसण्यावर. रयतेसाठी प्राण दिले आपल्या छातीवर, प्राणपणाने चढले मावळे, प्राणपणाने चढले मावळे भरोसाच्या राजावर, राजावर, राजावर. शिवरायाचं नाव गाज, गडकिल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाज, गडकिल्ल्याच्या दगडावर. हो एकच राजा जय जय चला, एकच राजा जय जय चला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा जय जय चला शिवनेरी किल्ल्यावर. छत्रपती शिवाजी महाराज की माझ्या राजाचं नाव गाज, गडकिल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाज, गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली वळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई आणि वळाला. तो बाबाचा बाबा, बाबा जीव बाळगला. तो बाबाचा बाबा, बाबा जीव बाळगला. तो बाबाचा बाबा, बाबा जीव बाळगला. जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. माझ्या बाबाचा बाबा माझा जीव बाळगला, माझ्या बाबाचा बाबा माझा जीव बाळगला, माझ्या बाबाचा बाबा माझा जीव बाळगला, माझ्या बाबाचा बाबा माझा जीव बाळगला. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव फक्त तालुक्यापुरतच नाही, जिल्ह्यापुरतच नाही, महाराष्ट्रापुरतच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत, मातीच्या कणाकणापर्यंत माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे. आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई वडिलांना धन्यता देतात कोण? त्यांचे गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात. अभंगाचं पहिलं चरण. आपुली आईला, आपुली आईला, आपुली आईला, जोडीदार आपुली आईला, आपुली आईला, आपुली आईला. पुढे
मौनाने कलाईचा नाश होतो आणि जो जागा आहे तिथे बयाचा नाश होतो. आणि हे सर्व करून जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचे आई वडील खरोखर धन्य आहे. जोपर्यंत शरीर रूपी घर चांगला आहे, इंद्रियात ताकद आहे, आयुष्य शिल्लक आहे, म्हातारपण लांब आहे, तोपर्यंत आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असायला हवा. आपण आहोत ना जागे? आहोत ना? बघा, मी तुमच्या मधलाच एक आहे, बोलत जा. तुमच्या मधलाच एक आहे मी, तुमचा मुलगा, तुमचा नातू, तुमचा मित्र, तुमचा भाऊ आणि मी अमरावतीला राहत आहे आणि अमरावतीला मणिबाई गुजराती या शाळेत 5वी शिकत आहे. आता पेपरही चालू आहे, क्लासेसही चालू आहे आणि कीर्तनाचे चिंतनही चालू आहे. पण माझं कसं आहे थोडं नामस्मरण असलं ना, भजन असलं ना, तर सगळं चांगलं जाते. पेपरही चांगला जाते, क्लासही चांगला जाते, चिंतनही चांगलं जाते, मनही फ्रेश होते. मग चला ना, मग आपण एकदा भजन करू. भजन सर्वांनी मुखाने भजन म्हणा आणि हाताने टाळ्या वाजवा. श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, सांगितलेलं ते इथपर्यंत आपल्याला पटलं. आलं लक्षात ना? माझी भाषा कळते ना तुम्हाला? बघा,
हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याच्या पोटी जन्मलेले जे कन्यापुत्र आहे तुकाराम महाराज तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटते तर तुकाराम महाराज म्हणतात यात काय नवलाय तयाचा हरिक वाटे देवा त्याचा देवाला सुद्धा हर्ष होतो जे आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहे त्यांच्या पोटी जन्मलेले जे कन्यापुत्र आहे त्यांच्याबद्दल तुकाराम महाराज म्हणतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात दादांसाठी टाळ्या वाजवा. एवढं सुंदर गायन बघा. आपल्याला लक्षात येईल की प्रथम चरणात मातेला पहिला क्रमांक आहे आणि दुसऱ्या चरणात पहिला क्रमांक कन्येला आहे. पुत्राला पहिला क्रमांक न देता कन्येलाच का? कारण पराक्रमाचं श्रेय पुत्राकडे असतं पण मातृत्वाचा पराक्रम फक्त कन्याच करू शकते म्हणून पहिला क्रमांक कन्येला आहे. आणखी एक उल्लेख आला आहे, नारी की निंदा मत करो यारो, नारी रतन की खान है, जिस नारी से पैदा हुए सुख अभिमान है. मोठ्या मोठ्या रत्नांना प्रसवणारी माताच आहे. सावता सागर प्रेमाचा अवतार, प्रेमाचा आगर घेतला अवतार माझ्या घरी. धन्यताची माता, धन्यताचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याच्या. ज्या सावता महाराजांनी त्रैलोक्याचा दाता आपल्या हृदयात साठवला अशा सावता महाराजांच्या आई वडिलांना धन्यता देतातच, त्यासोबत त्याच्या कुळाला सुद्धा धन्यता देतात.
छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढी मोठी कामगिरी केली तरी धन्यता जिजामातेला देतात. धन्य धन्य थोराई शिवरायाची जिजाई, आज पूजी तो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा 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 जिजाईला, मुजरा मानाचा 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 जिजाईला. बघा म्हणून पहिला क्रमांक मातेला दिलाय. पुत्र या शब्दाचा अर्थ काय? जो पूर्वजांना तारतो, पुत्रांचा उद्धार करतो त्यांना पुत्र म्हणतात. आणि असा पुत्र एकची पुरे पुरे एकची पुत्र माये पोटी, स्मरणे उद्धरती कुळ कोटी. धन्य म्हणजे जगन्माता भगीरथ गंगा अनुनी पूर्वज केले मुक्त विठ्ठल. बघा या जगामध्ये या पृथ्वीतलावर प्रत्येक जीव चालत असताना, त्याची क्रिया करत असताना त्याच्यावर सत्ता असते ती फक्त आणि फक्त परमेश्वराची. परमेश्वराने आपल्याला या हृदय दिला कशासाठी? देवे दिला देह भजना गोमटा. जोया झाला भाटाबाजी केला, जोया झाला भाटाबाजी केला, जीवनात बघा देवे दिला देह भजना गोमटा. ज्याच्या करिता नरदेह दिला त्याच्याकरिता वापरला गेला नाही तर वाया गेला. बघा मी तुम्हाला पटवून सांगतो. एक बाई होती, तिच्याकडे तिच्या घरी खूप मोठं दूध होतं. तिने त्या दुधाचं श्रीखंड केलं नाही, तूप केलं नाही, लोणी केलं नाही, दही केलं नाही, तिने काहीच नाही केलं. तिने काय केलं? तिने फक्त ते गंज उचलला आणि चुलीवर ठेवला आणि थोडा वेळ बसली आणि थोडा वेळ बसून झालं ते बाजूची जी गप्पा मारायला गेली. दूध का म्हणे इतर राहिल्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी. ती आपला काहीच उपयोग करत नाही. एकतर तूपही बनवत नाही, दही बनवत नाही, लोणी बनवत नाही, श्रीखंडही बनवत नाही, स्वतःही पेत नाही, दुसऱ्यालाही पिऊ देत नाही, ज्याला गरज आहे तिलाही वाटत नाही, प्रसादही लावत नाही, काहीच नाही करत. इथून तर आपण आत्महत्या केलेलीच बरी. आणि त्याने त्या गंजातून अग्नीत उडी मारली. मग थोड्या वेळाने ती बाई आली. बाई पाहिजे एवढं मोठं दूध खाली सांडलं होतं. तिने काय केलं? हातावर पाणी घेतलं आणि कृष्णार्पणमस्तु. आता काय ते खाली पडलेलं दूध कृष्ण पिणार आहे का? वाया गेलेलं दूध देते. किती हुशार असली बाई. त्याचा नैवेद्य म्हणून दिला असता, अर्पण केला असता, पण तिने काहीच नाही केलं. तिने काहीच नाही केलं आणि दूध वाया गेलं. तसंच देवाने आपल्याला सुंदर असा नरदेह दिला, जर त्या कामासाठी वापरला नाही तर वाया गेला. कसा? दुधासारखा. बघा या जगामध्ये आल्यानंतर आपण काय करायला हवं, कशात आपलं हित आहे ते आपल्याला समजायला हवं, जेणेकरून देवाला सुद्धा हर्ष व्हावा. हो तुकाराम महाराज, आता देवाला सुद्धा हर्ष होण्याचं लायकीचं आम्ही करायचं तरी काय? तर तुकाराम महाराज सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत
बघा हा नरदे आपल्याला दिला, पण करायचं तरी काय? एका ठिकाणी तुकोबारांनी खूप गोड वर्णन केलं आहे. इथं ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध एकाग्र मन करून भगवंताचे चिंतन करा. या नरद्याचे सार्थक होईल भगवंताचे चिंतन नामस्मरण भजन. यातच आपलं हित आहे आणि तेही आपल्याला कळलंच पाहिजे. नाहीतर एरती माईके दुःखाची जनती नाही. म्हणून चला आपण एरती माईके दुःखाची जनती नाही आद्यंती अवसान. बघा माझ्या मायबापांनो, भगवंताच्या चिंतनामध्ये चित्त आहे आणि ते चिंतन करण्यासाठी आपल्याला मनुष्य देव मिळाला आहे. तर चला तर मग आपण डबल पुन्हा भजन करूया. विठोबा बघा, ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू निश्चित आहे. भजन रूपी गुळ ज्याला कडू वाटत आणि विषय रूपी कडुनिंब ज्याला गोड वाटत, समजावं साप चावलाय. जर चांगलाच पसरला आहे विषयाचा बळी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगतात, या सर्पदंशाने तुम्ही आम्ही सर्व परीक्षित 60 दिवसात म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार या 60 दिवसात आपण मरणार आहे. कारण 8वा दिवस आहे का? आहे काय? असं तर सांगा मला माहित नाही. 8वा दिवस नाही. या 7च दिवसात आपण मरणार आहे. आणि म्हणून जो हा मधातला प्रवास आहे त्यामध्ये जगायचं कसं हे गीता सांगते आणि मरायचं कसं हे, आणि मग हा प्रवास झाल्यानंतर मरायचं कसं हे भागवत सांगते. बघा, एकदा विवेकानंदांना कोणी प्रश्न विचारला, आमचा धर्म जगायचं कसं छान ते शिकवतो, तुमचा धर्म ते शिकवत नाही. त्यावर विवेकानंदांनी उत्तर दिलं, आमचा धर्म जगायचं कसं छान ते शिकवतो, तुमचा धर्म आमचा धर्म जगायचं कसं छान ते शिकवतो आणि त्यासोबतच मरायचं कसं ते देखील शिकवतो. ते तुमचा धर्म शिकवत नाही. भारतीय संस्कृती हिंदू धर्म याचा महत्वाचा भाग म्हणजे आध्यात्मिक अनुभूती.
तर इतके स्पष्टपणे कोणताच धर्म सांगितला जात नाही. भारतीय संस्कृती हिंदू धर्म याचा महत्वाचा भाग आध्यात्मिक अनुभूती. बघा भगवद्गीता ही आपल्या धर्माची आत्मा आहे. सर्व उपनिषदांचे सार, सर्व शास्त्रांचे माहेर आणि परमहंस सरोवर सेविती. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात, ज्ञानोबा गीतेबद्दल सांगतात, सर्व उपनिषदांचे सार गीता आहे, सर्व शास्त्रांचे माहेर गीता आहे आणि या हिंदूंच्या तत्व प्रणालीचं एकत्रीकरण गीता आहे. त्या गीतेची तुम्हाला माहिती आहे का? ती कोणी विचारली तर सांगता आली पाहिजे, नाहीतर उगीच अभिमान बाळगायचा, एकत्रित व्हायचं. त्याला राष्ट्रीयत्व म्हणत नाही. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील त्याचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. मला सांगा, भगवंताचे अधिष्ठान नाही असेल तरी जागा आहे का? भगवंत चराचरात आहे. बघा, भक्त प्रल्हादासाठी भगवंत खांबातून प्रगट झाले. भगवंत चराचरात आहे, पण त्यांच्यावर आपलं लक्ष नाही. आपण म्हणतो मी हे केलं, मी ते केलं. या मिमीपणाच्या कर्मामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पण भगवंत करता आहे अशी विलक्षण धारणा आपल्या हिंदू धर्माची आहे. बघा, म्हणून गीता वाचा, भागवत वाचा. गीता वाचना नाही होत असेल तर ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरी कठीण जात असेल तर भावार्थ ज्ञानेश्वरी वाचा, भागवत पण वाचा. बघा हो तुकाराम महाराज, आम्ही गीता वाचू, भागवत वाचू, पण यांबद्दल तुम्हाला काय वाटते? तर तुकाराम महाराज सांगतात अभंगाच्या 4था चरणात, बरे महादेवा Hare
देवा वादेवा दया दया वादेवा वादेवा तुकाराम महाराज म्हणतात की जो गीता भागवत श्रवण करतो वाचतो, जो विठ्ठलाचे नामस्मरण करतो, तुकाराम महाराज म्हणतात अशांची सेवा माझ्या हातून घडली तर माझ्यासारखा भाग्यवान मीच ठरेल. विठ्ठल बघा, या अभंगाची भूमिका अशी आहे की या अभंगामध्ये तुकाराम महाराज सांगतात जो आपल्या सर्वांगीण विकासाच्या विषयी सदैव जागृत असतो, तो जो आपल्या सर्वांगीण विषयी सदैव जागृत असतो त्याचे आई वडील भिन्न आहे. जो कुळामध्ये सात्विक आहे
त्याचा देवाला सुद्धा हर्ष होतो. जो गीता भागवताचे श्रवण करतो, अखंड विठोबाचे चिंतन करतो, तुकाराम महाराज म्हणतात, अशांची सेवा माझ्या हातून घडली तर माझ्यासारखा भाग्यवान मीच ठरेल. माझ्या भाग्याला सीमा राहणार नाही. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तनाई सिद्धी नेले, येथे माझे जीव उरले पायीकपण. यथा बुद्धी आता अवकाशपणे मी माझ्या कीर्तन सेवेचा भावार्थ बोलार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. जे काही चुकले असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आणि जे काही बरोबर असेल माझ्या गुरुवर्यांची कृपा. बालक बाबाची दाटेरिगी आणि बापतेची जेऊ लागे, की तो संतोषी न लई विवेके मुखची ओढवी. तैसे मी जरी तुम्हा प्रती चावटी करीत असे बाळमती, तरी तुम्ही संतोषीले शी जाती प्रेमाची असे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगतात, एक बाळक आपल्या बापाच्या ताटात जेवायला बसतो आणि त्याच ताटातला एखादा घास त्याच्या बापाला भरू लागतो, पण त्याचा लहानसा हात काही पुरत नाही, म्हणून बाप त्याचे कौतुक करून आनंदाने आपले तोंड पुढे नेतो. तसंच मी माझ्या बालबुद्धीने तुमच्या समोर बडबडत असलो तरी तुम्हाला आनंदच व्हावा अशी प्रेमाची जातच आहे. कीर्तन झालंच आहे, 2 मिनिटात आटपतो. 2 मिनिटं लक्ष देऊ नये का? बघा, मी तुम्हाला सांगितलंच होतं पहिल्या चरणात, तुम्हाला सांगितलंच होतं की आपण आखरी शेवटी शूरवीरांचं बघणारच आहे. बघा, या देशाकरता देवदेश धर्माकरिता ज्यांनी बलिदान दिलं त्यांचं आपल्याला जाण असली पाहिजे, त्यांचं आठवण असली पाहिजे. बघा आपण भारतात जन्माला आलो, त्यातल्या त्यात महाराष्ट्रात जन्माला आलो, ज्याचं नाव महान असं राष्ट्र आहे. त्या महाराष्ट्रात अनेक शूरवीर पराक्रमी रत्न जन्माला आले. रत्नांची खाण आपला महाराष्ट्र आहे. पण आजची जी परिस्थिती आहे ना ती खूप भयानक आहे. आता तरी जागे व्हा माझ्या माय बापांनो. तुम्ही म्हणाल, महाराज का आम्ही झोपलो आहो का? नाही, पण आता गरज आहे ती म्हणजे धर्माच्या रक्षणाकरिता जागे होण्याची. इंग्रजांनी मुघलांनी आपल्यावर राज्य केलं, आपण त्यांच्या सोबत लढलो. कित्येक शूरवीरांचे रक्त या मातीसाठी सांडले, तेव्हा कुठं आपल्याला स्वातंत्र्य मिळाला. बघा, आपण आता समाजातून पकडला जात आहे. नैसर्गिक आपत्ती परकीय आक्रमण यांच्याशी आपण लढू सुद्धा आपण जे आतले शत्रू आहे, जे आपल्यातलेच आहे आणि आपल्या देशाबद्दल कटक कारस्थान रचत आहे, यांच्यापासून सावध होण्याची गरज नाही का? संतांनी म्हटलंच आहे, धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन याची आम्हा करणे, बीज वाढवावे. आपण तर मुळातच अहिंसावादी आहोत, पण अहिंसेचा अर्थ हा नाही की अन्याय सहन करावा. आताच काही महिन्यांपूर्वी झालेला तो बॉम्बस्फोट कितीतरी निरपराधी लोकांचा बळी घेतला गेला. ते इथलेच होते, आपलंच अन्न खाणार होते आणि आपल्याच लोकांवर उठले. ते जर त्यांच्या धर्माकरिता अनेक निरपराधी लोकांचा बळी घेऊ शकतात तर आपण ते वाचवण्याकरिता सतर्क होण्याची गरज नाही का? समाज कुठे भरकटत चाललाय. आज आपल्या अंगणातली लेक सुरक्षित नाही. आताच काही महिन्यांपूर्वी झालेलं मालेगावातील प्रकरण पहा, असे अनेक प्रकरण होत आहे. याला कारणीभूत कोण? तर याला एकच कारण आहे, ती म्हणजे संस्काराची कमतरता. शिक्षणातून आपण ज्ञान घेऊ, पण संस्कार अध्यात्माची जोड नसेल ना तर आदर्श समाज कधीच निर्माण होणार नाही. माझा हात जोडून सांगतो की या राजकारणाला बाजूला सोडून आपल्या देव देश धर्माचा विचार करा. आपण भारत देशात जन्माला आलो आहोत, त्यातल्या त्यात महाराष्ट्रात जन्माला आलो आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, ही शूरवीरांची भूमी आहे, ज्या शूरवीरांचे आपण वंशज आहोत. याचा विचार करा. आपण त्या शूरवीरांचे
वंशज आहोत. बघा, आता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली. आताच धर्मवीर संभाजी महाराजांचं बलिदान दिन झालं. आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांचं जर चरित्र ऐकलं ना तर त्यामध्ये जगायचं कसं ते आपल्याला कळतं. आणि जर धर्मवीर संभाजी महाराजांचं चरित्र ऐकलं तर त्यामध्ये या देव देश धर्मासाठी मरावं कसं ते आपल्याला कळतं. बघा, या महाराष्ट्राच्या मातीने आपल्याला अनेक रत्न दिली, पण या महाराष्ट्राच्या मातीची एक खंत आहे. या महाराष्ट्राच्या मातीत पितुरीचे बीज लवकर उगवतात. स्वतःच्याच पायावर दगड आपटणारे आपण कडले नाही आम्हाला छत्रपती संभाजी महाराज, कडले नाही आम्हाला धर्मवीर संभाजी महाराज. आताच बलिदान दिन झालं. आताच बलिदान दिन झालं. 40 दिवस यातना दिल्या माझ्या राजाला. ऐका, शंभूराजे कोण होते, काय होते तर सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजून दात अशी जात मराठ्याची ते होते शंभूराजे. अरे दादांनो, शंभूराजे सांगताना असा राजाच नाही या जगाच्या पाठीवर. बघा बघा, औरंग्यासमोर असताना एवढाही चुकला नाही माझा राजा. मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालून मृत्यूशी झुंज देणारे होते माझे शंभूराजे. बघा, कधी दादांनो, माझ्या भावांनो, कधी विचारात इंद्रायणीला, कधी विचारात त्या इंद्रायणीला संकट आल्यावर कसा लढला माझा राजा. तर इंद्रायणी पण सांगेल, अरे तुझा राजा लढला स्वाभिमानानं आणि या रयतेसाठी, देव देश धर्मासाठी बलिदान झाला स्वाभिमानानं. तूही तसाच जग. अरे दादांनो, माझ्या भावांनो, कधी विचारा त्या सह्याद्रीला, कधी विचारा त्या सह्याद्रीला. अरे सांग ना सह्याद्री, काय होते शंभूराजे. तर ती सह्याद्री पण सांगेल, 120 लढाया करून एकाही लढाईत पराजित न होणारा राजा म्हणजे शंभूराजे. दादांनो, माझ्या भावांनो, वयाच्या 14 हातात लेखणी घेऊन साहित्य क्षेत्र गाजवणारा आणि दुसऱ्या हातात शमशेर घेऊन रणांगण गाजवणारे होते माझे शंभूराजे. शेर शिवा का छावा था, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. शंभूराजे कधी शत्रूच्या हातात सापडले नसते, पण काळाने घात केला. महाराजांचे मेहुणे फितूर निघाले. शत्रूला जाऊन सांगितलं, महाराज सरदेसाईच्या वाड्यात एकटे मुक्काम आलाय, जा पकडा आणि मारून टाका. सांगणारे गणोजी आणि कान्होजी सैनिक घेऊन राजांना पकडायला निघाला. अनेक मशाली वाड्याच्या दिशेने जाताना दिसल्या. संताजी मानवजी सतर्क झाले. राजाला वाचवायला हवं. लाख मेले तरी चालेल, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. राजाला वाचवायला हवं. राजे उठा,
उठा राजे उठा, घात झाला राजे, आपल्याला निघायला हवं राजे, आपण उठा राजे. राजे उठले. काय झालं? कोणी घात केला? कोणी माझी बातमी दिली शत्रूला? राजे राजे आपलेच मेवणे कनोजी आणि कान्होजी. जेव्हा जेव्हा आपलेच आपल्याला धोका देतात ना, त्यावेळेस आपल्या मनाला वेदना होतात, आपलं मन चित्त भिन्न होऊन जात, आपल्या मनाला दुःख होत, आपण रडतो. पण राजे रडत नव्हते, वेदना खूप होत होत्या. बघा, वेदना खूप होत होत्या. कवी कलश म्हणाले, राजे आपण निघा, आम्ही ती सांभाळून घेऊ. राजे निघा राजे. राजे म्हणाले, कवी कलश तुम्ही कधी पाहिलंय का एखाद्या सिंहाला एखाद्या कुत्र्याच्या पिल्लाशी भिवून पडताना? कधी पाहिलाय? नाही ना. मला या घनदाट जंगलात डरकाळी फोडण्याचं मन होत आहे, मला डरकाळी फोडण्याचं मन होत आहे. राजे एका सिंहासारखे निघाले. राजे एका सिंहासारखे निघाले. निघाले. अनेकांवर राजे तुटून पळत होते, जसा एखादा सिंह. एखाद्या शिकारीवर, आपल्या शिकारीवर तडपून पडतो ना, तुटून पडतो ना, तसेच अनेक सैनिक राजे तुटून पळत होते. शत्रूचे सैन्य होते 5,000 आणि मराठ्यांचे मावळे फक्त 150 मावळे. तरी 100 भारी होते. आखरी पकडल्या पण नाही गेले असते, पण आपलेच गणोजी आणि कान्होजी सांगितलं, जोपर्यंत याचे हात खुले आहेत तोपर्यंत आपल्या हातात सापडणार नाही. जवळून पकडायची कोणाची हिंमत होत नव्हती. कसं पकडलं? एखाद्या शिवाला काडेकोड बंदोबस्ताने पकडावं ना, तसं पकडलं. कसं पकडलं? साखरदंड टाकून पकडलं. बघा माझ्या मायबापांनो, माझ्या दादांनो, माझ्या भावांनो, साखरदंड साधे नव्हते. त्याला किडे लागले होते. किडे यायचे, कच आणि चिर रक्ताच्या धारा उडत होत्या माझ्या राजाच्या अंगावरून. पकडलं, औरंग्याच्या सोबत नेलं. औरंग्या खुश झाला. त्याला वाटलं आता ही आपली शरणागती पत्करेल, पण नाही. औरंग्याने विचारलं, तुम्ही इस्लाम कबूल है? महाराजांच्या तळपायातल्या मस्तकात शिंदरी. अरे धर्म म्हणजे आस्था, धर्म म्हणजे प्रतिष्ठा, धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म म्हणजे संस्कृती, धर्म म्हणजे संस्कार, धर्म म्हणजे साम्राज्य, धर्म म्हणजे भगवत ध्वजाकरिता सांडलेले रक्त आणि ज्या धर्माकरिता आऊसाहेब जिजाऊ अखंड लढत राहिल्या, त्याच धर्मासाठी मी जगेल आणि मरेल. अरे ऐक औरंग्या, हे वाक्य लक्षात ठेव. मी हिंदू धर्मात जन्माला आलो आणि हिंदू धर्मात मरेल, पण औरंग्या तुझ्या शरण येणार नाही. बघा औरंगजेब खवळला. 40 दिवस उपाशी ठेवलं माझ्या राजाला. अंगावरची कातडी काढली, त्याच्यावर मीठ सोडलं. कोणी यायचं, गाव काढून जायचं. कोणी हाताचे पायाचे नख काढले, कोणी बोट कापले, कोणी हात कापले, कोणी पाय कापले, कोणी जीभ कापली, कोणी कान कापले, कोणी डोळे फोडले. एवढ्या
दिले तरी एकही किंचाळी निघत नव्हती. फक्त एकच नाव, जगदंब जगदंब. बघा ज्यावेळेस बघा शेवटी बलिदान दिलं माझ्या राजांनी, बलिदान दिलं. अरे दादांनो, मातीत मरणारे अनेक असतात, मातीत मरणारे अनेक असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त शंभूराजेच आहे, शंभूराजेच आहे. शेवटी तो औरंगजेब म्हणाला, असा एक तरी पुत्र माझ्या घरात का जन्माला नाही आला. अरे औरंगजेब, तुझ्या घरात का जन्माला येईल, कसा जन्माला येईल? संभाजी महाराज, संभाजी महाराज जन्माला येतो तो म्हणजे सह्याद्रीचा कुशीत, महाराष्ट्राच्या मातीत आणि मराठ्यांचा जातीत. अरे अरे महादेव, सुद्धा मुलांच्या कपाळी घाम फुटला, मर्द मावळ्यांचा चमकला चमकला तरवारी गलपट्टी मागाली. महाराज, महाराज, तुम्ही अजून जगला असता तर मुघलांनी भगवाच पळवला असता, तर मुघलांनी भगवाच पळवला असता. रोज विचारला जायचं होतोस का मुसलमान? राजांनी म्हणायचं, मी धर्मासाठी जगेल आणि धर्मासाठीच मरेल आणि अनेक यातना सहन करायचा. अरे दादांनो, आखरी, अरे दादांनो, आता जर ते वरतून पाहत असतील तर काय वाटत असेल माझ्या राजांना? ज्यांच्यासाठी मी बलिदान दिलं त्यास त्यांच्या बैठकीला बसतात, त्यांच्या सोबत राहतात. काय वाटत असेल माझ्या राजाला? थोडा विचार करा. आपण हिंदू धर्मात जन्माला आलो, आपण सनातन हिंदू धर्मात जन्माला आलो, तरी आपल्याला कळलं नाही आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व कळलं नाही आम्हाला. धर्मवीर संभाजी महाराजांचं धर्मरक्षण कळलं नाही आम्हाला. धर्मवीर का म्हटलं गेलं कळलं नाही आम्हाला. बघा माझ्या माय माऊलींनो, माझ्या माय बापांनो, गाई सोबत, गाईला भाकरी चालणारा आणि गाई सोबत भाकरी खाणारा कधीच भाऊ भाऊ होऊ शकत नाही. संतांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, संतांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, विंचू देवाऱ्यात आला म्हणून काय पूजावे त्याला. विंचू जर देवाऱ्यात आला तर त्याला पूजू नये. नागी मारायचा स्वभाव तो सोडत नाही. त्याला जर माफ केले तरी तो नागी मारतोच. आणि अशा वेळी आपल्या हातात काही सापडलं तर त्याला मारल्याशिवाय राहू नका. बघा आपला धर्म सांगतो, एका हातात शास्त्र तर दुसऱ्या हातात शस्त्र, एका हातात मार तर दुसऱ्या हातात ढाल. शस्त्र आणि शास्त्राशिवाय स्वातंत्र्य मिळालं नाही. हा आमचा इतिहास आहे. बघा माझ्या भगिनींनो, तुम्हाला हात जोडून विनंती, या लवजियातला बळी पडू नका. आपला देश, आपला धर्म सोडून जाऊ नका. ज्या दिवशी तुम्ही आपला धर्म सोडून जाल ना, त्या दिवशी तुमचे तुकडे एखाद्या फ्रीज मध्ये नाहीतर एखाद्या कपाटात सापडतील. माझ्या भावांनो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, जर खराच अभिमान असेल ना हिंदू होण्याचा, तर धर्म जपायला शिका, संस्कृती जपायला शिका. माझ्या भगिनींनो, तुम्ही रणरागिणी सारखं जगायला शिका. बघा तुमचं रक्षण तुम्हालाच करावं लागेल. तुमच्या मधली जी दुर्गा आहे ना, ती दुर्गेला तुम्ही जागे करा. नित्य दुर्गेची जी शक्ती आहे ते देव देश धर्माचा उत्थानात लावली पाहिजे. बघा मी तुम्हाला हात जोडून सांगतो, मला काही जास्त समजत नाही आणि समजवता पण येत नाही.
बघा, तुम्ही जिजामातेच्या लेकी आहात, तुम्हाला बंदिस्त राहा असं मी तुम्हाला सांगणार नाही, पण जर तुम्हाला जिजाऊ बनायचं असेल मर्यादित जगावं लागेल. मर्यादित जगावं लागेल म्हणजे काय तर चूल आणि मूल या दोन्ही गोष्टीच्या बाहेर निघून गाव जिंका, तालुका जिंका, देश जिंका, जग जिंका. पण ते जग जिंकत असताना आपल्याला आपल्या बापाची मान समाजात शर्मीने खाली वाकणार नाही याचा विचार करा. लहान भाऊ म्हणून एवढीच विनंती करतो. झालेले सेवा प्रभूजी रामचंद्रांच्या चरणी, हनुमानजींच्या चरणी, सर्व मायबाप श्रोत्यांच्या चरणी सर्व मायबाप श्रोत्यांच्या चरणी समर्पित करून ज्ञानेश्वर जय जय विठ्ठल करा